तुम्ही, कारण काय ते तिच्या ओठांना विचार. आवाज कशाला कमी आला, वाढवा ना आता. नाही एक आहे ना त्या मुलांसाठी की अरे या मुलींच्या प्रेमात पडून तुम्ही आबाद होऊ नका, की अरे या मुलींच्या प्रेमात पडून तुम्ही आबाद होऊ नका, आधी जगून घ्या मनसोक्त जीवन, आताच बरबाद होऊ नका. ठीक आहे. सगळेजण आहे का आपण आता नंतर आता यांनी बसची सुविधा केलेली, मधला पॅच पायी जायलाही मस्त आहे. तरी तुम्ही नंतर जरी एकटे आले तरी नंतर तुम्ही पायी जाऊ शकता. आत गेल्याच्या नंतर तिकीट काढून आपल्याला काही आता जे 300-400 मीटरचं जे तो थोडा चढ आहे, तर ते आपल्याला पायऱ्यांनी वगैरे चढत जावं लागेल. मग लेण्यासोबत ठीक आहे. तुम्हाला जे जे रस्त्याने दिसतंय ते पहा, ऑब्झर्व करा, काय तुम्हाला वाटतंय, काय प्रश्न पडला त्याचा विचारा. वर गेल्यानंतर तुम्हाला इकडे माहिती आहे सांगा. अजिंठा मधला पहिला शब्द आहे किसने बोला सकता नहीं किधर आहे? चला या. मी हाय करू शकते. लेट झालं. सोनी मैम हाय कुछ करो तो. किधर बिलाल हे काय बघूया. चार, पाच, सहा, नाही आम्ही बारा, मोहन मामा माझी जागा पकडा. माकड डायरेक्ट जय श्रीराम म्हणताय. अफिलिएशनच्या आहेत. इथं बुद्धिस्ट सोडून जैन किंवा हिंदू लेण्या नाही. ह्या लेण्यांची निर्मिती आजच्या 2200 वर्ष अगोदर व्हायला सुरू झाली. याच्यात दोन पॅच आहेत. पहिला पॅच आहे आजच्या इसवी सन पूर्व 200 म्हणजे काय आजच्या 2200 वर्षापासून ते आजच्या 1800 वर्षापर्यंत अगोदर पर्यंत हा पहिला पॅच आहे. सेकंड पॅच जो आहे तो 5व्या शतकापासून 7व्या शतकापर्यंत हा सेकंड पॅच. पहिला जो पॅच आहे त्यातल्या केव्स कुठल्या आहेत? 9 नंबर, 10 नंबर, 12 नंबर, 13 नंबर हे जे आहेत ह्या सगळ्यात अर्ली एक्सकेव्हेशन, सगळ्यात पहिल्यांदा खोदलेल्या आहेत. त्या सगळ्यात नंतर खोदलेल्या आहेत त्या महायान फेज मध्ये. हिनयान काय, महायान काय, त्यातले शिल्प काय सांगतात, चित्र काय सांगतात ते आपण सगळं बघणार आहे. वर गेल्याच्या नंतर आता केव नंबर 1 आणि 2 जी आपण पहिलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चित्र तर त्या व्यवस्थित बघ. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातक कथा आहेत. जातक कथा काय? गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यात ज्यावेळी उपदेश दिले त्यावेळी त्यांनी जी पद्धत वापरली उपदेशाची एक्झाम्पल्स देऊन तर त्यांच्या मागच्या जन्मामध्ये काय गोष्टी घडल्या त्या ज्या पद्धतीने मांडल्या जातात त्याला जातक कथा.
वर जाऊन तिथे घडते. अरे कामावरे इधर चलो दिल्ली आगरा गाड़ी नंबर 1 2 अरे यस काय एंट्री आहे. सावली सावली चला रे चला 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 सारे लोग दिख रहे हैं. स्टँडिंग होगा उसका. त्याच पद्धतीने अजिंठ्याचं वर्ल्ड हेरिटेज साईट झालेली. ही जी साईट आहे, आता तुम्ही विचार करा, आपण ज्या भागातून आलो तेव्हा म्हणजे आजच्या 1500-2000 वर्ष अगोदर परत येणार आणि इकडे राहणार. वर गेल्याच्या नंतर तुम्हाला चैत्य दिसतात, विहार दिसतात. चैत्याचा अर्थ होतो पूजेसाठीचे स्थान आणि विहाराचा अर्थ होतो राहण्यासाठी. वर तुम्हाला ते सगळं बघायला पाहिजे. पण याच्यात दोन पंथ मेनली बौद्ध धर्मामध्ये आहेत. ते म्हणजे पहिला आहे हीनयान आणि दुसरा आहे महायान. हीनयानाला थेरवाद असे म्हणतात. थेरवादाचा अर्थ काय होतो? गौतम बुद्धांनी ज्यावेळी त्यांचं ज्यावेळी ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात होते त्यावेळी एक प्रश्न समोर आला की आम्हाला जर तुमच्या महाबळेश्वर नंतर जर आम्हाला तुमची आठवण काढायची असेल किंवा आम्हाला जर तुम्हाला पूजायचं असेल तर आम्ही कसं पूजा? त्यावेळी गौतम बुद्धाने स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तुम्ही माझी मूर्ती बनवायची नाही, कुठल्याच परिस्थितीत मूर्ती बनवायची. त्याचं कारण काय होतं? मूर्ती बनवली तर व्यक्तिपूजा सुरू होती आणि व्यक्तिपूजा जर सुरू झाली तर व्यक्तीचं महत्व त्यांनी केलेलं जे काम आहे ते नामशेष होते. त्यावेळी गौतम बुद्धाने सांगितलं तुम्ही मला सिम्बॉल्सच्या रूपामध्ये, सिम्बॉल कसे? धम्मपद म्हणजे काय? गौतम बुद्धांचे पायाचे फुटप्रिंट. त्याच्यानंतर काय? बोधिवृक्ष असं झाड की ज्याच्या खाली त्यांना एनलाइटमेंट मिळाली. त्याच्यानंतर स्तूप. स्तूप म्हणजे काय असतो आधी ते समजा, कारण वर सगळे तुम्हाला स्तूप पाहायला मिळतील. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या आधीच स्तूप ही परंपरा होती. स्तूप म्हणजे काय असतो की जसं आज आपण स्मृती स्मारक उभारतो तसं स्तूप असायचं. स्तूपात काय केलं जायचं की तुमची समजा मी मेलेलो आहे आणि मी जर अर्हंत आहे किंवा मी जर एनलाइटनमेंट प्राप्त केलेली आहे किंवा सुप्रीम नॉलेज जर प्राप्त केलेली आहे तर माझ्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थींचा काही भाग हा त्या स्तूपाच्या खाली ठेवला जायचा आणि त्याच्यावरती एक डोमिकल स्ट्रक्चर तयार केलं जायचं, त्याला स्तूप. आणि ते पूजासाठी किंवा तिथं फक्त एक पूजा अर्चा करावी किंवा लोकांनी त्याला मानावं म्हणून ते तयार केलं जायचं. नंतरच्या काळात काय झालं? आधीचे जे स्तूप होते ते फक्त मडचे बनलेले होते, मातीचे. त्याच्यानंतर विटांचे झाले, विटांनंतर दगडांचे झाले. पण दगडांचे बनल्यावर प्रश्न हा येतो की मग ते अस्थी ठेवणार कुठे? बरोबर. तर वर आपण जे स्तूप पाहणार आहोत काही स्तूपांमध्ये वरच्या बाजूला म्हणजे असा जर स्तूप आहे तर त्या स्तूपाच्या वर अस्थी ठेवण्यात. अर्हंत जे ज्या लोकांनी एनलाइटनमेंट प्राप्त केली बौद्ध संघामध्ये. इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी त्या अस्थी गौतम बुद्धांच्याच असतील. याची परंपरा कशी सुरू झाली की ज्यावेळी गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी बुद्धांनी सांगितलं की माझ्या ज्या अस्थी त्या 16 भागात तुम्ही डिवाइड करा आणि त्या डिवाइड करून 16 राज्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. ज्यावेळी त्या डिस्ट्रीब्यूट झाल्या त्याच्यानंतरचा 200 वर्षाचा काळ गेला. अशोक जेव्हा आला तेव्हा अशोकाने म्हटलं की ह्या ज्या अस्थी इथं पुरलेल्या आहेत ह्या अस्थी मला आणि जास्त ठिकाणी स्प्रेड करायला. अशोकाने त्या स्तूपामध्ये आणि एक पुरलेल्या स्तूपानंतर त्याच्या अस्थी आणखी डिवाइड केल्या आणि त्यांनी म्हटलं की 84,000 स्तूप भारतभरामध्ये बनवणार आहे असं टेक्स्टमध्ये उल्लेख. त्यामधला फक्त एकमेव स्तूप ज्याला रामग्राम स्तूप म्हणतात तो स्तूप खोदलेला नाही. त्याचं कारण काय की जेव्हा अशोक तिथं खोदायला गेला तेव्हा तिथं रामग्रामला जी नाग लोक राहत होते त्या नाग लोकांनी म्हटलं की हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि तुम्हाला याला धक्का लावू देणार नाही. तर अशोकाने ते खोदू दिलं नाही. आजही तो रामग्राम स्तूप नेपाळमध्ये आहे. मी तो जाऊन पाहून आलो आणि तिथं अजूनही तो स्तूप खोदलेला नाही. अजूनही अशोकाच्या पूर्वी जसा तो स्तूप बांधलेला होता तसाच आहे. ही स्तूपाची कॉन्सेप्ट. विहाराची कॉन्सेप्ट काय? जिथे हे लोक राहत होते त्याला विहार असं म्हणतात. आता आपण वर जाऊया. एक गोष्ट बारकाईने पहा, ऑब्झर्व करा. तुम्हाला प्रश्न पडला त्वरित विचारा, आपण त्याच्यावर डिस्कस करू. ओके, लेट्स गो. या तो फोटो महत्वाचा आहे म्हणजे आल्याचा पुरावा. चला भाई लोग चलो. चला चला रे जरा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.
त्यांच्या ज्या भाषा एक्सचेंज झाल्या, जे शब्द एक्सचेंज झाले, त्यातून जी भाषा जन्माला आली ती उर्दू आहे. आणि लिहिण्यासाठी ही लिपी त्यांच्याकडे पूर्वीपासून होती, त्यामुळे ती लिपी त्यांनी कंटिन्यू केली. पण भाषेत शब्द पाहिले, उर्दूमध्ये अनेक शब्द संस्कृत आहेत आणि मराठी आहेत, तसे मराठी अनेक शब्द उर्दूतून आले आहेत. आता आपण भरपूर वेळा एक शब्द छोटासा अभ्र म्हणतो, अभ्र आले म्हणजे काय, ढग आले. तर अभ्र हा फारसी शब्द आहे, तो शब्द अभ्र असा. ओह मोहन मामा एनर्जी. साइड साइड ये फिरंगी. कॅमेरा बी मग टकले यो. शांतून चाल लवकर, थकू नको, चल. मीच येतोय कॅमेऱ्याच्या पुढं. हॅलो. काय झालं, थकले काय रे? चल उठ की चल. एनर्जी असते त्यांची. चला रे चला. सरा लेट कर दिला. चल सृष्टी, आजा आजा पोज मध्ये आजा. आशिष सर चला चला पुढे, तुम्ही असले पाहिजे पुढे. चला. ए ढोली चल ना लवकर लवकर चल. ए हड लवकर चल. चला सृष्टी. हा अभी एनर्जी दी का सृष्टी, कॅमेरा एनर्जी. चलो चलो. आलं ते काय तिकडं. हा पेट. मी देणार, तुम्ही बाकीच्यांचं पण घ्या. सगळ्यांचं पाहिजे. जर पाहिलं सगळ्यात महत्वाचा भाग ऐका, एमजीएम. आपण हरिश्चंद्रगडला गेलो तेव्हा मी तुम्हाला गवाक्ष सांगितलं, राईट? तुम्हाला तसं काही दिसतंय इथं? नाही. गवाक्ष तुम्हाला सांगितलं मी नव्हता, राईट? तो जो कर्व दिसतोय ना, तो जो कर्व आहे त्याच्यावर 5 कर्व दिसतात तुम्हाला, त्यातला कुठलाही एक कर्व बघा, त्याला गवाक्ष असतो. पण हे गवाक्षाचं चिन्ह तुम्हाला सगळ्या धर्मात इट इज अ सेक्युलर साईन. सगळ्यात महत्त्वाचं गवाक्षाचा अर्थ काय होतो? हा, बांबूचा लोगो हाच त्यांनी लेणीवरूनच घेतलेला आहे. याचा अर्थ काय होतो? नॅचरल लाईट येण्यासाठी जी जागा असते तिला गवाक्ष असते. गवाक्षाचा मराठीत अर्थ खिडकी असतो, सिंपल. म्हणून आपण जे आपल्या एमजीएमचं जे गवाक्ष आहे
हे याच्यावरूनच घेतलेलं आहे की इट इज अ नॅचरल लाईट, इट इज अ लाईट ऑफ नॉलेज. हा, आणि याच्यात तुम्हाला गंधर्वही दिसतील, किन्नरही दिसतील. किन्नर म्हणजे कोण? ट्रान्सजेंडर्स. ट्रान्सजेंडर्सला सुद्धा इथं स्पेस आहे. ट्रान्सजेंडर्स कशा पद्धतीने दाखवलेले आहेत? दे आर हाफ ह्यूमन्स अँड हाफ बर्ड्स. हम कौन से गेट पर है? सोनी मैम, हम कौन से गेट पर है? नागराजा बसलेला दाखवलेला आहे. कलर पेंटिंग तुम्हाला हे जे आहे ते कुबेर दाखवलेले. हिंदूंमध्ये जसे म्हणजे हिंदू धर्मामध्ये जसा कुबेर असतो तसा बौद्ध धर्मामध्ये त्याला जंभाल म्हटलं जातं. ओके, जंभाल. तर जंभाल हा सुद्धा तुमच्या याचा रक्षक असतो. कशाचा? पैशाचा रक्षक जंभाल. चल इसको इसको ऊपर नहीं सुपर ऊपर क्यों नहीं इसको आजा आजा गाइस. तू व्हिडिओ करत होता मी यस शांतून आलेला आहे. बाकीचे पण येत आहेत. चला चला. अरे नमुन्यांना चांगलं ऍक्शन द्यायचं असेल द्या. खायला तिकडे जा. काय बघ विठ्ठल, काय बघून आला तू मध्ये? काय बघून आला मध्ये? एक सुंदर अतिशय असं चांगलं वाटलं. भरपूर काही असं आम्हाला बघण्यासारखं शिकण्यासारखं मिळालं. आम्ही महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत. आम्ही इथे आल्यावर आम्हाला असं वाटलं की जे ऐतिहासिक जवळपास बौद्ध धर्माच्या लेणी असतील असं चांगलं आम्हाला इथे बघायला मिळालं आणि चांगलं खूप काही शिकायला मिळालं. आशुतोष सरांची फक्त इव्हॅल्यूट झालेले माकडं आहेत. यस, ते आमचे पूर्वज आहेत, तिथे तुम्ही बघू शकता. तर गंगेचं वाहन मकर आहे आणि ते जे मकर आहे ते तिला कसं मिळालं त्याची गोष्ट अशी आहे. त्यावेळी एकदा काय झालं, क्रोकोडाईल आणि हत्ती दोघं भांडत होते. बघा सर काय सांगायला तिकडे असं काय? सारे लोग सारे गेट नंबर, आम्ही गेट नंबर 5 ला आलो. गेट नंबर 5 कुठे आहे?
तर ते अशा पद्धतीचं आहे. अशा पद्धतीचे पाण्याचे इकडे विठ्ठल टाके साईडला. तयार करत होते. ओके, यांना त्या काळामध्ये पोडी असं म्हणतात. पोडी, ठीक आहे, पोडी. तर हे पाण्याचे टाके तुम्हाला भरपूर केव्स वरती बघायला मिळतात. त्याच्यामध्ये ते पाणी साठवायचे, प्यायसाठी वापरायचे आणि वापरायसाठी. सर पाणी कसं घ्यायचे? पाणी नॅचरल पाणी जे राहायचं ते दोरी टाकून. आतापर्यंत आम्ही फक्त 4 लेण्या बघितल्या. त्याचं कारण आहे की आम्ही यावेळेस फक्त लेण्या बघत नाही तर त्या समजून घेतात आणि या लेण्या समजून घेण्यामध्ये आमची मदत करतात. आमचे सर्वांचे लाडके आशुतोष सरांनी अतिशय माहितीपूर्णरित्या आम्हाला आतापर्यंत त्या लेण्यांचा अभ्यास करून दिला आहे. आता आम्ही पुढे जाऊन तिकडे जाऊन लेण्या बघणार आहे. कसं वाटलं तुम्हाला? मी तेच म्हणते तुम्हाला की असं असू शकतं ना की तुम्ही ती श्रावस्ती सो त्यांचं एक रूप घालतो असा विचार करायला हरकत Maybe. Yes, yes, ma'am. आले दिसले. गाडी नंबर 1. चला सर. बिलाल
चालेल चालेल अपन कॉलेज वाले किधर है अपने कॉलेज वाले चला हमारी फर्स्ट पिकनिक बहुत अच्छी गई। End. So you need to आले सगळे चला चला पुढे या चला का चला संपला ट्रिप इसको भी शूट कर नहीं क्लोजिंग सेरेमनी सगळ्यांना गोल्ड मेडल युवराजला एक गोल्ड मेडल भेटलेला आहे आशिष सरांना मुख्य अध्यक्ष होते